शैक्षणिक कार्यक्षमता पतवारी निर्देशांकात कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं देशात अव्वल स्थान पटकावले। या यशाबद्दल जिल्हा परिषदेच्या शिक्षण समिती सभापती शीतल यादव यांच्या पुढाकारातून शिक्षण विभागाचे अधिकारी, शिक्षक तसंच कर्मचाऱ्यांचं कौतुक करण्यात आलं। जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जस्मिन, सभापती सारिका नांदेकर, विद्या पाटील, श्रद्धा गायकवाड, प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांची उपस्थिती होती। एकूण 782 डिस्ट्रिक्ट्स जिल्ह्यांपैकी जे पूर्ण राष्ट्रावरून त्यांनी सहभाग घेतला होता, त्यामध्ये यावेळी कोल्हापूर जिल्हा हे प्रथम क्रमांकावर आला आहे। हे कोल्हापूर जिल्ह्यांची पूर्ण एज्युकेशन टीमसाठी एक मोठी उपलब्धी आहे। त्यासाठी त्यांनी कशा प्रकारे काम केलं, आता यामध्ये एकतर रिपोर्टिंग प्रत्येक गोष्टीची प्रॉपर होणे गरजेचे होते। त्यावर कार्तिकेयन सरांची मार्गदर्शनाखाली शेंडकर मॅडम त्या शिक्षण अधिकारी सध्या पण आहे, ते कार्यरत आहे। तसेच डाएटचे प्राचार्य सावंत मॅडम शिक्षण अधिकारी आहेत। त्यांनी सगळ्यांनी असे निकष काढले की कुठे कुठे आम्ही रिपोर्टिंगमध्ये कमी पडतो आहे आणि कोणते इन्फ्रास्ट्रक्चर किंवा डिजिटल लर्निंगचे आउटकम्समध्ये आम्ही कमी पडतो आहे। त्या अनुषंगाने कोणते निकषावर आम्हाला जास्त काम करण्याची गरज आहे। फॉर एक्झाम्पल, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मागचे वर्ष जे आदर्श शाळा किंवा आपली समृद्ध शाळाचे जे अभियान राबवला जात आहे आपल्याकडे, तर त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची दर्जा वाढ प्रत्येक शाळाची आपली झाली पाहिजे, त्यावर उत्तम काम इथे चालू आहे। तसेच प्रत्येक 10 विद्यार्थ्यांमागे 1 कम्प्युटर शाळेला असला पाहिजे, हे डिजिटल लर्निंगसाठी यामध्ये काम केलं गेलं आहे। तसेच जे नॅशनल क्वालिटी असेसमेंटसाठी जे एक्झाम्स होतात मुलांचे, 3री, 6वी आणि 9वीत जे विद्यार्थी असतात त्यांचे एक्झाम्स होतात, त्यामध्ये त्यांचे लर्निंग आउटकम्स तपासले जातात की आपले मुलांची शैक्षणिक संपादनता किती आहे, त्यांचे लर्निंग आउटकम्स काय आहे, त्यावर ठरतात की प्रॉपर जे आम्ही मुलांना शिकवतो आहे त्याचा इम्पॅक्ट त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे का। तर हे सगळा एकंदरीत अभ्यास करून त्यावर टार्गेटेड ॲक्शन घेतला गेला। मिशन उत्कर्ष अंतर्गत यावर काम केला गेला। त्या अनुषंगाने आम्हाला हे यश मिळालं आहे आणि प्रथम क्रमांक जिल्ह्याला यावर्षी 24-25चा जे असेसमेंट झाला त्यामध्ये आम्हाला मिळाला आहे।